मुंबईतील घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे। या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत। देवेंद्र फडणवीसांनी त्याची माहिती दिली। अत्यंत गंभीर अशा प्रकारची घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे। इतकं मोठं होर्डिंग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक खाली दबले, लोकांना बाहेर काढलेलं आहे। काही लोकांवर उपचार चाललेले आहेत, काही डेथही या ठिकाणी झालेले आहेत। पण अजूनही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे। त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील। प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल। पण प्रायमा फेसी अनेक अनियमितता या ठिकाणी दिसत आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी। फडणवीसांनी घाटकोपर इथं होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली, तसंच मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला। एनडीआरएफ आणि प्रशासन अतिशय गतीनं काम करत आहे। या घटनेच्या चौकशीचे आदेश आपण आधीच दिले आहेत। दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं फडणवीसांनी सांगितलं। तसंच घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय। देवेंद्र फडणवीसांनी घाटकोपर दुर्घटनेतील जखमी पोलीस अधिकाऱ्यांची अँब्युलन्समध्ये भेट घेतली। शांतपणे आराम करा, काही काळजी करू नका असा धीरही त्यांनी दिला।